प्राण देबो जान देबो बेरुबारी प्रांत ना देबो. हे वाक्य होतं 1200 लोकांचं. रक्तानी माखलेलं पत्र जेव्हा राजेंद्र प्रसाद यांच्या टेबलवर आलं, तर त्या पत्रामध्ये अजून एक गोष्ट नमूद केली आहे. हे तर फक्त आमच्या छाटलेल्या बोटांची असलेली किमया आहे, परंतु हा जो प्रांत पाकिस्तानला देण्यात आला, तर उद्या चालून आमची मुंडकही छाटल्या जाईल आणि त्याचा फक्त आरोप हा भारतावर लावला जाईल. हे जे काही सगळं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय, तर हे प्रकरण हे पिक्चरच्या मूवी किंवा पिक्चर मध्ये दाखवल्या गेलेल्या सीन सारखं नाहीये. हे रियालिटी आहे. हे प्रकरण आहे बेरुबारी प्रांताच्या असलेल्या संदर्भातलं. आपण अभ्यास करत असताना भरपूर वेळेस काही गोष्टी नजरअंदाजाने करत असतो, किंबहुना फक्त टेक ऑफ ग्रँड मध्ये आपण अभ्यास करत असतो. परंतु आता या बाबतीमध्ये अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे आणि बेरुबारी प्रांत आणि त्याच्या संबंधित असलेला जो काही भूभाग भारत देशाने पाकिस्तानला देऊ केला होता, त्याच्या मागची स्टोरी आपल्याला समजून घ्यायची आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशन मध्ये. मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य भेटलं ते 1947 ला. भारत देशाची फाळणी करणं हे एकंदरीत अधोलिखित केलेल्या गोष्टी इथं ब्रिटिशांनी तयार करून ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याची कार्यपूर्तता जर कोणी केली असेल, तर ते म्हणजे माउंटबॅटननी. माउंटबॅटननी 1947 ला टू नेशन थेरी मांडली. टू नेशन थेरी मांडल्यानंतर पर्टिक्युलर ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान आणि इंडिया अशा प्रकारचं त्याचं डिव्हिजन केलं. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताचं पार्टिशन होणं आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळणं, ह्या दोन्ही गोष्टीतून भारत हा अगदी होरपळून निघला होता. आता नेमकं आता ह्या सगळ्या गोष्टींना सॉर्ट आउट करायचं होतं आणि एक नवीन उभारी आपल्याला घ्यायची होती. म्हणून भारत सरकारने काही गोष्टी नजरअंदाज केल्या आणि आपल्या भारत देशाच्या प्रगतीपथावर स्वतःची वाटचाल निर्माण करायला सुरुवात केली. परंतु परंतु ह्या गोष्टीमध्ये अजून एक प्रकारचं असलेलं वळण घेण्यात आलं, ज्या वेळेस आपल्याकडचा असलेला जो काही वेस्ट पाकिस्तान आहे, ह्या वेस्ट पाकिस्तानमध्ये एक चळवळ चालू झाली, किंबहुना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं एकंदरीत आंदोलनं सुरू झाली. ती आंदोलनं नेमकी कोणती होती? ती आंदोलनं होती ती म्हणजे काय की बेरुबारी प्रांत नेमकं कोणाचा? जर आपण त्याला जिओग्राफिकली बघायला गेलं, तर बेरुबारी प्रांत हा वेस्ट बेंगॉलचा पार्ट होता. आणि ह्या वेस्ट बेंगॉलच्या पार्ट मध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हा पोर्शन एका साईडला ईस्ट पाकिस्तान हा मागत होता आणि ह्या साईडला आपला इंडिया होता. नेमका हा पार्ट कोणाला द्यायचा याच्याबद्दल वादविवाद निर्माण झाले. त्यावेळेस असलेले पंतप्रधान म्हणजेच कोण, तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेस असलेले नून साहेब यांनी 1958 ला एकंदरीत त्या स्वरूपातला असलेला एक करार केला आणि त्या कराराला नाव दिलं नेहरू अँड नून अग्रीमेंट. आणि याच्यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलं की यस, वी आर रेडी टू डिवाइड दिस काइंड ऑफ पर्टिक्युलर बेरुबारी रिजन्स इनटू टू भाग. आपण याला दोन भागामध्ये विभाजित करू, एक भाग तुम्ही घ्या, एक भाग आम्ही घेतो. हे जेव्हा तिथच्या स्थानिक लोकांना कळालं, तर स्थानिक लोकांनी तब्बल 1200 लोकांनी स्वतःची बोटं छाटली आणि छाटलेल्या बोटाच्या रक्तांच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहिलं. डॉक्टर राजेंद्र प्रसादांना जेव्हा हे पत्र आलं, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भयभीत झाले की नेमकं हे प्रकरण काय चालू आहे, की आपल्या भारत देशाचा असलेला एखादा भूभाग हा पाकिस्तानला देऊ करतोय आणि तो भूभाग आपण इथं पर्टिक्युलर तिथलच्या लोकांचा कन्सर्न न घेता आपण डिरेक्टली देतोय. तर ह्या प्रकरणामध्ये नेमकं करायचं काय? त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसादनी कलम 143 चा वापर केला, आपल्या संविधानाच्या 143 चा वापर केला आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टला विचारलं की नेमकं हे प्रकरण सॉर्ट आउट कसं करायचं. त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी भारत सरकारला तिथं पाचारण केलं, भारत सरकारला बोलवलं आणि भारत सरकारला विचारलं की भारत सरकार, तुम्ही हे कोणत्या गोष्टीच्या आधारावर भारत देशाचा एखादा भूभाग हा तुम्ही पाकिस्तानला देऊ करताय? त्यावेळेस भारत देशाने
आधार घेतला होता तो संविधानाच्या प्रिएम्बलचा म्हणजे प्रस्तावनेचा. भारत सरकारने सांगितलं होतं, भारत सरकार म्हणत होता की आम्ही सॉव्हरेन कंट्री आहोत, आम्ही सार्वभौम कंट्री आहोत आणि सॉव्हर्निटी ह्या शब्दाचा अर्थ असतो आम्ही काहीही करू शकतो. मग हे काहीही करू शकत असेल तर अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये भारताचा एखादा भूभाग आम्ही तिथं देऊ शकतो. सोबतच सोबतच आपल्याकडं आर्टिकल आर्टिकल 3 आहे, आर्टिकल 2 आहे. ह्या दोन्ही आर्टिकलचा असलेला वापर करत आम्ही आपल्या भारत देशाचा असलेला भूभाग हा कोणाला दिलेला आहे तर एकंदरीत पाकिस्तानला देऊ करतोय. नेहरूजींचं मत काय होतं? नेहरूजींचं मत होतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही का करतोय, कारण की एकदाची ती वैतागवाडी जी आहे पाकिस्तानला देऊन टाकायचं आणि मोकळ होऊन जायचं. का? परत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर भांडणं झाली तर आपल्याच भारत देशाचं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. कदाचित नेहरूजींचं विजन त्यावेळेस योग्य असेल, परंतु तिथल्या स्थानिक लोकांना हे पटलं नाही ना. मग सुप्रीम कोर्टने जेव्हा इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बोलवलं तर त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्या दोन गोष्टीचा आधार घेतला. एक म्हणजे प्रस्तावनेमध्ये असलेला सार्वभौम या शब्दाचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आर्टिकल 2 आणि 3 चा. त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे नकार दिला. काय स्पष्टपणे नकार दिला ऑनरेबल सुप्रीम कोर्टने? ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं की सॉव्हर्निटी किंवा ज्याला सार्वभौमत्व म्हणता तुम्ही, हे सार्वभौमत्व ह्या शब्दाचा अर्थ हा होत नाहीये की तुम्ही भारताचा एखादा भूभाग दुसऱ्याला विकल्या जाशाल. बिलकुल करता येणार नाहीये. आणि जर तुम्ही प्रस्तावना हा जर त्याचा असलेला आधार घेत असेल, प्रस्तावनेमध्ये असलेल्या सार्वभौम शब्दाचा आधार तुम्ही घेत असेल तर आम्ही सार्वभौमता या शब्दाला आणि प्रस्तावनेला इथं संविधानाचा भाग मानतच नाही. संविधानाचा भाग ही प्रस्तावना नाहीच आहे अशापणे स्पष्टपणे डिक्लेरेशन तिथं आपल्याकडे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तिथं दिलेलं दिसून येते. परिणाम स्वरूप असा झाला की ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं जर तुम्हाला भारताचा असलेला भूभाग, भारताचा असलेला एखादा भूभाग हा जर कोणाला द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. मग घटना दुरुस्ती करून, ती पण कोणती? विशेष बहुमताची घटना दुरुस्ती करून तुम्ही तेव्हाच काय करू शकतात? भारताचा भूभाग देऊ शकतात. असं स्पष्टपणे निर्वाळा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला दिसून येतोय. आणि त्याच्यासाठी 9 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जी आहे ती अमेंडमेंट आपण पण केलेली दिसून येते. मास्टर्स तुम्हाला कदाचित लँड बाउंड्री अग्रीमेंट जो झालेला आहे कोणासोबत तर बांगलादेश सोबत, तर लँड बाउंड्री अग्रीमेंटच्या बाबतीमध्ये आपल्या भारत देशाने कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून हा लँड बाउंड्री अग्रीमेंट काय केलेला आहे? डिस्कस केलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणून भारताचा भूभाग देता वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे? घटना दुरुस्ती करावं लागणार आहे. भले की कलम 4 मध्ये तुम्हाला असं सांगितलेलं असेल की भारत देशाच्या असलेल्या टेरिटरीचा आकार बदलण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाहीये, परंतु जर भारताचा भूभाग तुम्हाला द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला घटना दुरुस्ती करावीच लागणार आहे. आणि त्याच्यानंतरही पुढे जाऊन इथं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने काय सांगितलं आहे? जर तुम्हाला इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बाउंड्रीची ऍडजस्टमेंट करायची असेल तर बाउंड्रीची ऍडजस्टमेंट करताना एक्झिक्युटिव्ह ऍक्शनचा वापर तुम्ही करू शकता. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की भारताचा भूभाग कोणाला जर द्यायचा असेल तर घटना दुरुस्ती केल्याशिवाय देता येत नाही. हे बेरुबारी केसेसमध्ये डिक्लेअर झालेलं आहे. म्हणून ही बेरुबारी केस लँडमार्क जजमेंट म्हणून कन्सिडर केल्या जाते. इंटरेस्टिंग आहे ना? अशा प्रकारच्या असलेल्या भरपूर गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू सो मच.